यासोबतच या सेटिंग केल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर लाखोत वाढतील किंवा तुमचे व्ह्यूज लाख। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे। तर आजचा व्हिडिओ हा बेसिक आपल्या मोनेटायझेशन रिलेटेड आहे। म्हणजे तुम्हाला मोनेटायझेशन पाहिजे असेल तर यूट्यूबच्या काही सेटिंग्स आहेत, त्या जर आपण ऑन केल्या तर आपल्याला आपलं चॅनल जे आहे ते लवकर ग्रो होतं आणि त्याच्या थ्रू आपल्याला आपल्या चॅनलवर व्ह्यूज येतात, सबस्क्रायबर वाढतात आणि त्याच्याने आपलं जे चॅनल असतं ते मोनेटाईज होत असतं। तर मोनेटाईज होण्याच्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की मोनेटायझेशनसाठी आपल्याला लागतं 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम। आणि जर 4000 तासाचा वॉच टाईम जर नाही पूर्ण करता आला तर आपण शॉर्ट्स थ्रू आपण त्या जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करू शकतो। शॉर्ट्सला आपल्याला 10 मिलियनचे असतात, तर ह्या गोष्टी आपल्याला मोनेटायझेशनसाठी कंपल्सरी असतात। तर आज आपण बघणार आहोत की कोणत्या ज्या 2 सेटिंग आहेत YT स्टुडिओच्या, यूट्यूब स्टुडिओच्या, ज्या की आपण ऑन करत नाही आणि आपण असं म्हणतो की आपल्या चॅनलला व्ह्यूज का येत नाही किंवा आपले सबस्क्रायबर का वाढत नाही। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत। YT स्टुडिओमधून त्या सेटिंग बघणार आहोत आणि YT स्टुडिओच्या बऱ्याच अशा सेटिंग असतात की जे आपण ऑन करत नाही किंवा ज्या बाकीच्या सेटिंग असतात त्या ऑफ करायच्या असतात, त्या ऑफ करत नाही, त्याच्यामुळे आपलं चॅनल जे आहे ते ग्रो होत नाही। तसे बरेच असे प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात, ठीक आहे ना। तर आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला जी प्रोसेस दिली आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला यूट्यूब सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतं। YT स्टुडिओमध्ये तुमचं ॲनालिटिक्स असतं, इम्प्रेशन असतं, CRT असतं, ऑडियन्स तुमची केव्हा ॲक्टिव्ह असते, सगळ्या गोष्टी यूट्यूब आपल्याला देत असतं, वीकली रिकॅप देत असतं। पण आपण या गोष्टी बघत नाही आणि इग्नोर करतो आणि आपण म्हणतो की आमचं चॅनल ग्रोच होत नाही। सगळं जे असतं, आपलं चॅनल ग्रो कसं करायचं, यूट्यूब स्वतः आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगत असतं। जेव्हाही आपण वीकली रिकॅप बघतो त्याच्यामध्ये दिलेलं असतं की वीकमध्ये तुमचा कुठला व्हिडिओ जास्त बघितला गेला, कुठल्या व्हिडिओला तुमची ऑडियन्स जी आहे ती कनेक्ट झालेली आहे, लाईक्स कुठल्या व्हिडिओला जास्त आलेले आहेत, कमेंट्स कुठल्या व्हिडिओला आलेला आहे, शेअर कोणता व्हिडिओ झालेला आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला यूट्यूब स्वतः प्रत्येक 7 दिवसात देत असतं, पण आपण त्या गोष्टी बघत नाही आणि बघितलं तरी त्याच्यावर आपण काम करत नाही। तर आज मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे की कुठल्या सेटिंग आपल्याला करायच्या आहेत, ठीक आहे ना। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला जे सेटिंग मी सांगणार आहे त्या तुम्ही प्रॉपरली केल्या पाहिजे आणि तुमचं चॅनल जे आहे ते त्या सेटिंग करून ग्रो झालं पाहिजे। तर सेम मी ते करणार आहे, तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। तर चला, तर मग आता साईडला मी तुम्हाला दाखवणार आहे की काय मी कुठल्या गोष्टी, कुठल्या सेटिंग काय करणार आहे ते, ठीक आहे ना। तर या ठिकाणी आपला जो YT स्टुडिओ आहे तो मी ओपन करून घेतलेला आहे। साईडला तुम्हाला जो लोगो दिसणार आहे त्या लोगोवर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या चॅनलचा जो लोगो आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन दिसतील, स्विच अकाउंट आणि गुगल अकाउंट। यांना काहीही न करता साईडला पूनम माळी यांच्या साईडला एक तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन जो दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे ना। या सेटिंग केल्यानंतर हे इथं क्लिक केल्यानंतर तुमचा असा एक छान असा इंटरफेस तयार होतो। या ठिकाणी तुम्हाला चॅनलचं नाव दिसतंय, हँडल कोण करतंय या ठिकाणी ते तुम्हाला दिसतंय, डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या चॅनलचं डिस्क्रिप्शन तुम्हाला देता आलं पाहिजे आणि नंतर लिंक्समध्ये तुम्हाला तुमचं अजून एखादं चॅनल असेल इन्स्टाला, फेसबुकला किंवा यूट्यूबला, तर त्याची लिंक तुम्हाला इथं ॲड करायची आहे, जेणेकरून तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत ते जर तुमच्या चॅनलला व्हिजिट करायला आले तर नक्कीच ते तुमचं चॅनल जे आहे दुसरं इन्स्टाचं म्हणा, फेसबुकचं म्हणा, तिकडेही ते जातील, ठीक आहे ना। तर खाली तुम्हाला दिसत असेल होम टॅब, तर होम टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा असा एक छान असा होम टॅबचा इंटरफेस हा रेडी होणार आहे, म्हणजे तुम्हाला दिसणार आहे। होम टॅबचं तुम्हाला आता मी पहिले जे त्याची माहिती सांगते, माहितीमध्ये त्याचा यूज काय आहे मेन। बाकीच्यांचं बऱ्याच जणांचा हा जो टॅब असतो हा बंद असतो, ऑफ असतो, तर त्याला ऑन करायचा आहे। तर त्याचं मी तुम्हाला महत्त्व सांगते। होम टॅबमध्ये काय होतं, नेमकं काय काम असतं होम टॅबचं। शो युअर चॅनल होम टॅब टू हायलाईट अँड शोकेस कंटेंट फॉर युअर ऑडियन्स। तर या ठिकाणी होम टॅबचं काम असं आहे की तुमचा जो चॅनलचा व्हिडिओ आहे ते यूट्यूब काय करतं, होम टॅबला सबस्क्रायबर्सच्या म्हणजे ऑडियन्सच्या किंवा सबस्क्रायबर्स नाही तर ऑडियन्सच्या, जे अननोन ऑडियन्स आहे त्यांच्या होम टॅबला रेकग्नाइज करतं, म्हणजे आपलं जे व्हिडिओ आहे तो त्यांच्या होम टॅबला पाठवत असतो। कोण तर यूट्यूब, समजलं। तर हा याचा फायदा आहे आणि हे
जी सेटिंग आहे ती नेहमी ऑनच ठेवायची, ऑफ करायची नाही. तर तुम्हीसुद्धा तुमच्या चॅनलला जाऊन चेक करा की ही सेटिंग ऑन आहे किंवा नाही आहे, ठीक आहे ना. तर खाली बघा होम लेआउट, तर ही सेटिंग पण तुम्हाला काय करायची आहे, ऑन ठेवायची आहे. का तर त्याच्यामागे कारण आहे, यूट्यूब रेकमेंड्स युअर कंटेंट बेस्ड ऑन व्ह्यूअर्स इंटरेस्ट. तर ह्या सेटिंगमध्ये काय आहे, नेमकं का हिला ऑन करायची, कारण यूट्यूब काय करतं, रेकमेंड करतं. म्हणजे तुमचा जर सपोज कुकिंगचा टॉपिक आहे तर जी ऑडियन्स कुकिंग रिलेटेड व्हिडिओज बघते तिला तुमचा व्हिडिओ यूट्यूब जो असतो तो रेकमेंड करत असतो, म्हणजे तुमचा व्हिडिओ त्यांना पाठवत असतो आणि तो व्हिडिओ मग ती ऑडियन्स जी असते ती बघत असते. तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. तर बघा आता खाली मोर सेटिंगमध्ये जायचं आहे. मोर सेटिंगवर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस समोर येईल तुमच्या. फॉर यूज सेटिंग्समध्ये बघा इथं दिलेलं आहे कंटेंट टाईप, व्हिडिओज, शॉर्ट्स, लाईव्ह स्ट्रीम, रिसेन्सी, ऑल कंटेंट रेकमेंडेड आणि खालचा ऑप्शन आहे रिसेंट कंटेंट ओनली. तर बघा कंटेंट टाईपमध्ये हे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. व्हिडिओज जो आहे तुम्ही रेग्युलर व्हिडिओज बनवता, येस बनवतात, ती सेटिंग तुम्हाला ऑन ठेवायची आहे. शॉर्ट्स तुम्ही बनवता, ती सेटिंग ऑन ठेवायची आहे. तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करता, लाईव्ह घेता, तर ती सेटिंगसुद्धा तुम्हाला ऑन ठेवायची आहे. कारण का, याच्यामागे रिझन असं आहे की जो तुम्ही ही सेटिंग जर ऑफ केली तर तुमच्या जे ऑडियन्स आहेत ते त्यांच्यापर्यंत तुमचे व्हिडिओज किंवा तुमचे शॉर्ट्स किंवा तुमच्या लाईव्ह स्ट्रीम जी आहे ती पोहोचणार नाही. त्याच्यामुळे या 3 सेटिंग तुम्ही एक जरी सेटिंग ऑफ केली, सपोज तुम्ही शॉर्ट्सची सेटिंग इथं ऑफ केली, तर जे माझे जे आता शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते माझ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या सेटिंग ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत, ऑन ठेवायच्या आहेत. आता खाली आपण येणार आहोत रिसेन्सीमध्ये. रिसेन्सीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऑल कंटेंट रेकमेंडेड. आता बघा यूट्यूब रेग्युलरली अपडेट्स द फॉर यू सेक्शन विथ फ्रेश कंटेंट, ठीक आहे. तर यामध्ये तुमचे जे ऑल कंटेंट आहे, व्हिडिओज जे तुम्ही बनवलेले आहेत, शॉर्ट्स म्हणा, लाईव्ह स्ट्रीम म्हणा किंवा लॉंग व्हिडिओज म्हणा, तर याच्याने काय होतं, ऑल कंटेंट जर आपण सिलेक्ट केलं तर ऑल कंटेंट तुमच्या ऑडियन्सला दिसेल. बरोबर, तुमचे बॅकचे म्हणजे मागचे व्हिडिओ असतील, बनवलेले जुने व्हिडिओ असतील, नवे असतील, तर सगळे व्हिडिओज हे आपल्या ऑडियन्सला रेकमेंड करतं. कोण करतं, यूट्यूब करतं. खालचं बघा रिसेंट कंटेंट ओनली. तर तुम्ही जर रिसेंट कंटेंट ओनली क्लिक केलं तर या ठिकाणी कंटेंट यू हॅव पोस्टेड इन लास्ट 12 मंथ, म्हणजे इथं बघा काय होईल, जर तुम्ही रिसेंट ओनलीवर क्लिक केलं तर फक्त तुम्ही लास्ट जे 12 महिन्याचे कंटेंट आहे, तुमचे व्हिडिओज आहेत तेवढेच फक्त ऑडियन्सला दिसतील. बाकी त्याच्या अगोदरचे 2-3 वर्षापूर्वीचे जे व्हिडिओ असतील ते आपल्या ऑडियन्सला दिसणार नाही. त्याच्यामुळे ही सेटिंगसुद्धा आपल्याला ऑफ ठेवायची आहे आणि ऑल कंटेंटला आपल्याला ऑन ठेवायचं आहे. तर ही 4ही सेटिंग आपल्याला ऑन ठेवायची आहे, ठीक आहे. एवढं तुम्हाला समजलं असेल. ही सेटिंग ऑन ठेवल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ठीक आहे. तर ही होती बेसिक सेटिंग. या सेटिंग केल्यानंतर खरंच तुमच्या यूट्यूबला फायदा. तर बघा यासोबतच या सेटिंग केल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर लाखोत वाढतील किंवा तुमचे व्ह्यूज लाखोत वाढतील असं नाही, पण या सेटिंग केल्यानंतर तुम्ही जे काम करत आहात त्याला यूट्यूब जे आहे ते चालना देतं, म्हणजे ते ऑडियन्सपर्यंत पोहोचवतं. या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी काय करायच्या आहेत अजून तुम्हाला त्या मी सांगते. तर या ठिकाणी तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. डेली व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. तुम्ही एक व्हिडिओ तुमचा 4 वर्षापूर्वीचा, एक व्हिडिओ तुमचा 1 महिन्यापूर्वीचा, एक व्हिडिओ तुमचा 8 दिवसापूर्वीचा, एक व्हिडिओ तुमचा एका दिवसापूर्वीचा. तर मला सांगा तुमचे व्हिडिओ व्हायरल कसे होतील. तुम्ही जर कन्सिस्टन्सी नाही ठेवणार तर व्हिडिओ व्हायरल कसे होतील, तुमच्या चॅनलला व्ह्यूज कसं काय येतील. तर हा प्रॉब्लेम असतो. मी कितीही सांगितलं की तुम्ही ह्या सेटिंग करा, त्या सेटिंग करा, येस करा, त्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण ते यूट्यूबने आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्या करणं भागच आहे. का दिलेल्या आहेत आपल्याला त्या सेटिंग, कारण आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी. नक्कीच असंच यूट्यूब काही फालतूमध्ये त्या सेटिंग देणार नाही, बरोबर की नाही, मला सांगा. असंच नाही देणार. तर त्यासाठी आपल्याला आपली मेहनत घेणं पण गरजेचं आहे. कंटिन्युटी आपल्याला ठेवायची आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, डेली व्हिडिओज अपलोड करायचे आहेत, कम्युनिटी पोस्ट टाकायचे आहे, लाईव्ह घ्यायचे आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कनेक्ट करतं ऑडियन्सशी. आपल्याला ऑडियन्स जो आहे तो बिल्टअप करायचा आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही या 2 सेटिंग ऑन केल्या आहेत किंवा नाही. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.